श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय नक्की करा. चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती ही एकाच दिवशी आहे. त्याचबरोबर हा उपाय अगदी कोणीही करू शकतं. महिला पुरुष कोणीही करू शकतात. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. चैत्र पौर्णिमा या दिवशी हनुमान जयंती देखील येते. प्रत्येक हिंदू महिन्याच्या शेवटी साजरी होणारी पौर्णिमा ही 2026मध्ये बघा 2 एप्रिल रोजी येत आहे आणि या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदी त्यामध्ये स्नान करण्याला त्याचबरोबर दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करू शकता. यामुळे बघा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्याचबरोबर काही जर सेवा केल्या उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी देखील ही प्रसन्न होत असते. आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे या पौर्णिमेला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. तर चैत्र पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि म्हणूनच आपण या दिवशी अगदी छोटे छोटे जरी उपाय करून घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक करू शकतो. घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे पॉझिटिव्हिटी करू शकतो. घरातून अलक्ष्मी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर काढण्याचं काम करू शकतो. बघा आपल्याकडं जरी मोठे मोठे काही उपाय मोठ्या मोठ्या सेवा जरी होत नसतील ना तरी देखील आपण विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी असे काही छोटे छोटे उपाय जे आपलं करण्यासारखे आहे तर ते आवर्जून केले पाहिजे. नाही करण्यापेक्षा काहीतरी करत आहोत याचं खूप समाधान असतं आणि त्याचा फायदाही होत असतो. तर हा उपाय तुम्ही बघा या दिवशी नक्की करा जेणेकरून आणि मनामध्ये एक सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह विचार ठेवून चांगला विचार ठेवून श्रद्धेनं भक्तीनं करा. बघा त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला 100% मिळेलच. आपण जे पण काही उपाय जे पण काही सेवा करत असतो ना याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे तरी मिळत असतं. उपाय काय करायचा आहे कसा करायचा याविषयीचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती पौर्णिमा तिथी ही 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमा ही 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. या दिवशी चंद्रोदय सायंकाळी 7:02 होणार आहे. या दिवशी बघा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:38 पासून ते पहाटे 5:24 असणार आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वांनीच या दिवशी लवकर उठून स्नान वगैरे करून बघा सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र परिधान करायची. बघा त्या आंघोळीच्या पाण्यात आवर्जून थोडीशी हळद किंवा गंगाजल टाकायचं आहे. ते नसेल तर बघा तुम्ही पंचगव्य जरी असेल तर ते टाकून या दिवशी आवर्जून तुम्ही आंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे हनुमान जयंती असल्यामुळे आपण एक पिंपळाचं पान आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतो. आता पिंपळाचं पान तुम्हाला अगोदर आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे. या गोष्टी टाकून आपल्याला या दिवशी आवर्जून आंघोळ करायची आहे आणि सर्वांनीच या गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे. यानंतर पौर्णिमा असल्यामुळे आवर्जून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीत चमचाभर बघा हळद घ्या. तुमच्या उंबरठ्याला पुरेल इतकी हळद घ्यायची आहे. त्यात थोडंसं बघा गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाकलं थोडं गुलाब पाणी टाकलं तरीही चालणार आहे. आणि त्याची एक प्रकारे पेस्ट बनवायची आणि त्याचं उंबरठ्याला लेपन करायचं आहे. त्याआधी उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर हळदीचं लेपन हे मुख्य उंबरठ्याला लावायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. माता लक्ष्मीला हळद अत्यंत प्रिय आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील हळद प्रिय आहे. यामुळे आपल्या घरात
माता लक्ष्मी ही अखंड वास करते, त्याचप्रमाणे हळद नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. कुठल्याही प्रकारची वाईट बाधा, वाईट शक्तीला घरात प्रवेश करू देत नाही. म्हणून विशिष्ट तिथीला तरी बघा हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा आंब्यांच्या पानाचं देखील अतिशय महत्त्व आहे. आंब्याचं पानं जे आहे ती, त्याचबरोबर बघा आंब्याच्या झाडाच्या त्या काड्या आहेत, तर त्या बघा आपण हवन सामग्रीत वापरत असतो, शुभ कार्यात वापरल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी शुभ कार्य करताना कलशाची स्थापना केली जाते आणि त्यामध्ये देखील आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. शुभतिथीला आपण आंब्यांच्या पानाचा डहाळा, आंब्याच्या पानं देखील दरवाजाला आपण लावत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्ही 11 आंब्याची पानं आणायची आहे. ती देठासहित पानं आणायची आहे. पानं आणताना ती तुटलेली, खराब झालेली पानं घेऊ नका. पानं आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. बघा पानं नाही मिळाली, बघा तुम्हाला 11 नाही मिळाली, 9, 5 जेवढी काही पानं, 7 तेवढी पानं घ्यायची आहे. बघा ती पानं स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर आपल्याकडे सिंदूर असेल तर शेंदूर घ्या किंवा कुंकू घ्या आणि ते ओलं करून आपल्याला प्रत्येक पानावर श्रीराम 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 असं लिहायचं आहे. आणि त्यानंतर या पानांचं एक तोरण करायचं आहे. एक दोरा घेऊन या दोऱ्यामध्ये आपल्याला या पानांच्या देठाला गाठ मारून एक तोरण करायचं आहे. आणि हे तोरण आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाला ते आपल्याला लावायचं आहे. बघा दरवाजा अगोदर, दरवाजाची जी चौकट आहे ती अगोदर थोडंसं पाणी घ्या, त्याने पुसा. त्यानंतर बघा त्या चौकटीला स्वच्छ पुसून घ्या, हळदीचं लेपन करा, आंब्याच्या पानाचं तोरण लावा आणि यानंतर तुम्ही तुमची देवपूजा करू शकता. त्याचप्रमाणे आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही, पॉझिटिव्ह ऊर्जा राहते. यामुळे देखील माता लक्ष्मी आकर्षित होते. पहा, जेव्हा आपण असे छोटे छोटे उपाय करतो त्याने माता लक्ष्मी प्रसन्न करणारे उपाय करतो ना, त्यावेळेस माता लक्ष्मी प्रसन्न होते. श्रीहरी भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या घरात असलेली अलक्ष्मी निघून जाते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि दरिद्री कमी व्हायला सुरुवात होते. पैशाच्या अडचणी कमी होतात. हळूहळू बघा अशा आर्थिक समस्याही दूर होतात आणि तिथे माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहत असते. आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच प्रत्येक तिथीला, खास करून पौर्णिमेला आपण हे उपाय आवर्जून करायचे आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.